माझ्या सर्व विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, नमस्कार. CTET 2026 या मिशन मध्ये आजच्या व्हिडिओत आपण जानेवारी 2024 पेपर सेकंड CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी 30 PYQs अभ्यासणार आहोत. हिंदी आणि इंग्लिश टर्मिनॉलॉजीज मी मराठीत एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1, Child Development and Pedagogy. According to Vygotsky, what is the role of teacher in facilitating cognitive development? Vygotsky नुसार कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बौद्धिक विकास. बौद्धिक विकास अधिक वेगाने होण्यासाठी शिक्षकाचा रोल काय असावा? संज्ञानात्मक विकास को सुगम बनाने में शिक्षक की क्या भूमिका है? फर्स्ट ऑप्शन, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड नॉलेज टू द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना माहिती आणि ज्ञान पुरवणं इतकं पुरेसं नाहीये. सेकंड, टू गाईड अँड सपोर्ट स्टुडंट्स लर्निंग थ्रू स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगचा उपयोग करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि सपोर्ट करणे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. कारण वायगॉट्स्की यांच्या थेअरीमध्ये स्कॅफोल्डिंग हा अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थी एखादी स्किल आत्मसात करत असताना किंवा शिकत असताना त्यांना गरज असेल तर तात्पुरती मदत करणं आणि विद्यार्थी शिकले की ती मदत काढून घेणं म्हणजे स्कॅफोल्डिंग. त्यामुळे सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following statement about adolescence is not correct? Adolescence म्हणजे किशोरावस्था. किशोरावस्थाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? Adolescence is social construction. किशोरावस्था एक सामाजिक रचना आहे, हे बरोबर आहे. Adolescence is generally considered to begin with puberty, the process that leads to sexual maturity and ability टू रिप्रोड्यूस. ऍडोलसन्स ही म्हणजे किशोरावस्थामध्ये एक तारुण्यावस्था सुरू होण्यासाठी प्रवेश केली जाणारी एक अवस्था आहे, हे देखील बरोबर आहे. तिसरं, ऍडोलसन्स इज डेव्हलपमेंटल ट्रान्झिशन बिटवीन चाइल्डहुड अँड अडल्टहुड. चाइल्डहुड म्हणजे बाल्यावस्था आणि अडल्टहुड म्हणजे तारुण्यावस्था. बाल्यावस्थेकडून तारुण्यावस्थेकडे जाण्याची जी काही ट्रान्झिशन स्टेज आहे ती आहे ऍडोलसन्स स्टेज. म्हणजे तिसरं देखील बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट आहे, चिल्ड्रन अक्रॉस डिफरंट कल्चर्स अशर्स इन अँड एक्सपिरियन्स ऍडोलसन्स इन सिमिलर मॅनर. विभिन्न संस्कृतीमध्ये असणारी मुलं ही ऍडोलसन्सचा एक्सपिरियन्स वेगवेगळ्या पद्धतीने सारख्याच पद्धतीने घेतात. दिस इज रॉंग. हे विधान बरोबर नाही, कारण किशोरावस्थेतील विभिन्न संस्कृतीमध्ये असणारी मुलं ही ऍडोलसन्स प्रक्रियेचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेतात. Sujata participates eagerly in the dance competition only because she is interested in winning first prize of cash. सुजाता डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते कारण तिला इंटरेस्ट कशात असतो? फर्स्ट कॅश प्राइज मिळवण्यामध्ये. शी इज, ती का भाग घेते? इंट्रिन्सिकली मोटिवेटेड. इंट्रिन्सिकली मोटिवेटेड म्हणजे तिला आंतरिक प्रेरणा आहे. एक्सट्रिन्सिकली मोटिवेटेड म्हणजे काय? तिला बाह्य प्रेरणा आहे, बाहेरून काहीतरी तिला प्रेरित करते. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. सी इज एक्सट्रिन्सिकली मोटिवेटेड. बाह्य प्रेरणा कोणती आहे? तर फर्स्ट कॅश प्राइज मिळवण्यासाठी ती डान्स कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होते. इन ऑर्डर टू ऍड्रेस इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग लर्नर्स अ टीचर शुड. विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही व्यक्तिगत भिन्नता आहे त्या व्यक्तिगत भिन्नता संबोधित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? पहिलं ऑप्शन आहे अक्नॉलेज डिफरन्सेस ॲज अबनॉर्मल. म्हणजे डिफरन्सेस जे आहे ते अबनॉर्मल आहे आणि ती एक प्रकारची कमतरता आहे असं समजून घ्यावं आणि ते सोडून द्यावे. हे चुकीचं आहे. बी इनडिफरंट टुवर्ड्स इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस कडे लक्ष देऊ नये, त्याकडे दुर्लक्ष करावे.
हे देखील चुकीचं आहे. कन्सिडर डिफरन्सेस ॲज ऑब्वियस फीचर ऑफ ह्युमन डायव्हर्सिटी. ह्युमन डायव्हर्सिटी म्हणजे जे काही व्यक्तीमधील भिन्नता आहेत, त्या भिन्नतांमध्ये डिफरन्सेस हे एक हा एक ऑब्व्हियस घटक आहे, हा एक सामान्य घटक आहे आणि तो लक्षात घेऊनच आपल्याला आपलं अध्यापनाचं काम करावं लागेल. अशा पद्धतीने लक्षात घेऊन अध्यापनाचं काम करावं, म्हणजे थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. भिन्नताओं को मानव विविधता की प्रत्यक्ष विशेषता के रूप में मानना चाहिए. जीन पियाजे बिलीव्ड दॅट नॉलेज इज डॅश डॅश. जीन पियाजेंच्या मते नॉलेज म्हणजे काय? constructed by a child rather than being passed passively from the environment. दिस इज द करेक्ट ऑप्शन, फर्स्ट वन. कारण जीन पियाजेंच्या मतानुसार जीन पियाजेंचा जी काही थिअरी आहे ती ज्ञान रचनावादाकडे जाते. त्यांच्या मतानुसार विद्यार्थी ज्ञानाची स्वतः रचना करतात. आता इथे एन्व्हायरमेंट किंवा परिसरातून विद्यार्थ्यांना जे ज्ञान मिळतं ते पॅसिव्ह पद्धतीने त्यांच्याकडे पास होतं आणि त्या ज्ञानाची विद्यार्थी स्वतः रचना करतात, ते समजून घेतात. सो फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. इन अ प्रोग्रेसिव्ह क्लासरूम असेसमेंट. प्रगतीशील शिक्षणामध्ये असेसमेंट कशी असावी? प्रोग्रेसिव्ह क्लासरूम मध्ये असेसमेंट डायनॅमिक, ऑब्जेक्टिव्ह, समेटिव्ह, नॉर्मेटिव्ह कोणत्या पद्धतीची असावी? तर डायनॅमिक असावी, गतिशील असावी. डायनॅमिक म्हणजे काय? तर प्रोग्रेसिव्ह क्लासरूम मध्ये असेसमेंट ही ऑनगोईंग असते, स्टेप बाय स्टेप असेसमेंट केली जाते, टाइम टू टाइम असेसमेंट केली जाते, म्हणजेच ती गतिशील असते. Which of the following process is essential in meaning making of information received from environment and store it further in the memory? जी काही माहिती मिळते ती माहिती अर्थपूर्ण पद्धतीने मिळवण्यासाठी आणि ती आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रोसेस उपयुक्त आहे? कोणत्या पद्धतीने आपल्याला मिनिंगफुल माहिती मिळवता येते? अटेन्शन, डीके, फॉरगेटिंग, रिट्रीवल. अटेन्शन, ध्यान देणं. जी माहिती आपल्याला हवी आहे त्या माहितीकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर ती माहिती आपल्याला मिनिंग मेकिंग पद्धतीने मिळवता येईल आणि ती आपल्याला साठवता येईल. Which of the following is an example of a question that requires students to analyze information? Analyze information म्हणजे माहितीचे अनालिसिस करणं. मग खालील उदाहरणातील कोणता प्रश्न हा विद्यार्थ्यांना माहितीचे अनालिसिस करण्यासाठी प्रवृत्त करतो? What is the plot of the novel To Kill a Mockingbird? टू किल अ मॉकिंगबर्ड हे एक नॉवल आहे 1960च्या दशकातलं आणि त्याचे लेखक आहेत हार्पर ली. आता पहिला प्रश्न काय सांगतो की व्हॉट इज द प्लॉट ऑफ नॉवल? नॉवलचा प्लॉट काय आहे? ह्याच्यामध्ये अनालिसिसची गरज नाहीये. व्हॉट इज द थीम ऑफ नॉवल टू किल अ मॉकिंगबर्ड? ह्याच्यामध्ये सुद्धा अनालिसिसची गरज नाहीये. हाऊ डज ऑथर यूज सिम्बॉलिझम इन टू किल अ मॉकिंगबर्ड? म्हणजे ऑथर टू किल अ मॉकिंगबर्ड या पुस्तकामध्ये सिम्बॉलिझमचा उपयोग कसा करतो, सिम्बॉलिझमचा वापर कसा करतो, प्रतीकांचा वापर कसा करतो, हा जो प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांना अनालिसिस करायला भाग पाडतो. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. असर्शन ए म्हणजे कथन ए. अ टीचर शुड कॉन्स्टंटली रिफ्लेक्ट ऑन देअर ओन स्टिरियोटाइप्स अँड बायस. शिक्षकाने नेहमी त्याच्यामध्ये असलेली रूढीवादिता आणि त्याचं जे काही बायस नेचर आहे, त्याचे जे काही पूर्वग्रह आहेत, बायस म्हणजे पूर्वग्रह, त्यावर स्वतःचं चिंतन केलं पाहिजे. रिफ्लेक्ट म्हणजे चिंतन केलं पाहिजे. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. रिझन काय आहे? कल्चरल रिस्पॉन्सिव्ह टीचिंग. कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टीचिंग मीन्स टीचर्स आर रिफ्लेक्टिव्ह. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग काय सांगताय की शिक्षक हे चिंतनशील असतात. रिस्पॉन्सिव्ह टीचिंग, कल्चरली रिस्पॉन्सिव्ह टीचिंग मध्ये शिक्षक हे चिंतनशील असतात.
म्हणजे या ठिकाणी ए आणि बी हे दोनही बरोबर आहेत आणि आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. शिक्षक हा चिंतनशील असावा आणि शिक्षकाने नेहमीच स्वतःमध्ये असलेली रूढीवादिता, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन यावर चिंतन केले पाहिजे. द सेंट्रल आर्ग्युमेंट ऑफ कॅरोल गिलिगन्स क्रिटिक ऑफ कोहलबर्ग्स theory of moral development is around. कोहलबर्ग यांची जी मॉरल डेव्हलपमेंट थिअरी आहे त्याच्यावर कॅरोल गिलिगन यांनी क्रिटिसिझम केलेलं आहे. तर हे क्रिटिक काय म्हणतात? इथिक्स ऑफ केअर अँड द फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह, दिस इज द करेक्ट ऑप्शन. कोहलबर्गच्या थिअरीवर कॅरोल गिलिगन यांनी जे काही क्रिटिसिझम केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कोहलबर्ग यांची थिअरी ही इथिक्स ऑफ केअर and it has feminist perspective. So first is the correct option. Assertion A, Kathan A, learning from real life problems and concrete experiences. Give children multiple pathways of learning and retrieving information. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तविक जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात आणि जे काही अनुभव येतात त्यामधून त्यांना शिकण्यासाठी, त्यानंतर माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध होतात. हे बरोबर आहे. रिझन काय आहे? डेव्हलपमेंट इज रिलेटिव्हली अँड ऑर्डरली सिक्वेन्शियल. विकास हा व्यवस्थित आणि अनुक्रमे होतो. आर इज ए, assertion A is correct and R is also correct. बट इट इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. कारण इथे काय आहे की रिअल लाईफ मधले प्रॉब्लेम्स आणि एक्सपिरियन्स विद्यार्थ्याला माहिती मिळवण्यासाठी आणि शिकण्यासाठी वेगवेगळे मार्ग देतात. पण त्याचं करेक्ट रिझन हे नाहीये की डेव्हलपमेंट ही क्रमाने होते. म्हणजेच ए अँड आर बोथ आर करेक्ट बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Dyslexia is dash dash condition and impact learners ability to dash dash. Dyslexia ही एक लर्निंग डिसॅबिलिटी आहे. Abnormality. Emotional and draw pictures, it is wrong. Neurological and link sounds with symbols, this is the correct option. Dyslexia is the neurological condition. डिस्लेक्सिया ही आपल्या ब्रेनची एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्याला वेगवेगळे जे सिम्बॉल्स आहेत त्यांचे साऊंड ओळखण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Middle school teacher wants to enable meaningful learning by helping students to make connections between concepts and real world applications. शिक्षकांना काय हवंय की त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना मिनिंगफुल लर्निंग शिकण्यासाठी मदत करायची आहे. त्यासाठी त्यांना काय करायचं आहे की कनेक्शन्स बिटवीन कॉन्सेप्ट अँड रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स. Which of the following activities would be an appropriate pedagogical strategies? त्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन शास्त्रीय पद्धत त्यांना मदत करू शकेल? लेट द स्टुडंट्स मेमोराइज टर्म्स अँड कंडिशन, हे नाही होणार. लेट द स्टुडंट्स कंप्लीट वर्कशीट अँड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, वर्कशीट आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवण्याने विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट आणि रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन मध्ये कनेक्शन नाही करता येणार. लेट द स्टुडंट्स लर्न बाय मेथड ऑफ स्टिम्युलस रिस्पॉन्स कंडिशनिंग, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स कंडिशननी पण नाही होणार. लेट द स्टुडंट रिसर्च ऑन करंट इश्यूज इन स्मॉल ग्रुप्स अँड प्रेझेंट देअर फाइंडिंग्स टू द क्लास. म्हणजे विद्यार्थ्यांचे छोटे ग्रुप करायचे, प्रत्येक ग्रुपला एक करंट इश्यू म्हणजे करंट टॉपिक द्यायचा, त्यावर त्यांना संशोधन करायला लावायचं आणि त्यांचे जे फाइंडिंग्स आहेत त्याचा उपयोग त्यांना कॉन्सेप्ट आणि रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यामध्ये कनेक्शन करण्यासाठी होऊ शकेल. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. In which stage of Kohlberg's moral development do children reasoning revolve around ethics of law?
म्हणजे कोहलबर्ग यांच्या मोरल डेव्हलपमेंट थेअरीच्या कोणत्या स्टेजमध्ये विद्यार्थी इथिक्स ऑफ लॉ म्हणजे नियम आणि इथिक्स ह्याच्या अवतीभोवती असतात. आता कोहलबर्ग यांची जी मॉरल डेव्हलपमेंटची थेअरी आहे त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. प्री कन्व्हेन्शनल स्टेज, कन्व्हेन्शनल स्टेज आणि पोस्ट कन्व्हेन्शनल स्टेज. म्हणजे आपला आन्सर आयदर फर्स्ट ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन. आता इथे विद्यार्थ्याला इथिक्स ऑफ लॉ हे कळायला लागतात. म्हणजेच हे कोणत्या स्टेजला कळतं? कन्व्हेन्शनल मोरॅलिटी. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following does not exemplify inclusive classroom? Inclusive classroom म्हणजे समावेशी शिक्षण. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल समावेशी क्लासरूमशी संबंधित नाही? इनकॉर्पोरेशन ऑफ डायव्हर्स पर्स्पेक्टिव्ह हे आहे. फॉलोविंग रिझनेबल अकोमोडेशन, आपण इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांना अकोमोडेट करतो, हे देखील आहे. ऑफरिंग डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन्स म्हणजे विद्यार्थ्यांना विभेदित निर्देश देणे, विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशनच्या सूचना देणे, हे देखील आहे. एनकरेजिंग कॉम्पिटिटिव्ह इथॉस, कॉम्पिटिटिव्ह इथॉस म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणे. स्पर्धा निर्माण केल्यामुळे काय होईल की सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होणार नाही, म्हणून दिस इज नॉट एक्झाम्पल ऑफ इन्क्लुझिव्ह क्लासरूम. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. वर्क इन प्रोग्रेस portfolios are an effective tool for formative assessment because फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे रचनात्मक मूल्यांकन. रचनात्मक मूल्यांकन करण्यासाठी पोर्टफोलिओ ही एक प्रभावी प्रणाली आहे. हे खालीलपैकी कोणतं विधान दर्शवतं? दे इन्व्हॉल्व स्टुडंट्स इन द प्रोसेस ऑफ असेसमेंट. पोर्टफोलिओ मध्ये विद्यार्थ्यांची असेसमेंटची प्रोसेस असते. सगळे विद्यार्थी असेसमेंटच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात, हे आहे. दे ऑफर इनसाइट्स अबाउट प्रोग्रेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स, प्रत्येक विद्यार्थ्याची प्रोग्रेस त्यामध्ये असते, हे देखील आहे. दे फोकस मेनली इन द प्रेझेंटेशन ऑफ फायनल प्रोडक्ट, हे नाहीये, कारण फायनल प्रोडक्ट हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये येत नाही, ते समेटिव्ह असेसमेंट मध्ये येतं. दे ऑफर टँजिबल एव्हिडन्स ऑफ स्टुडंट लर्निंग, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लर्निंगचे एव्हिडन्सेस त्यामध्ये असतात, हे आहे. म्हणजे ए, बी आणि डी. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following describes a mastery goal orientation? मास्टरी गोल ओरिएंटेशन म्हणजे शिकण्याच्या मास्टरी लेवल पर्यंत, उच्चतम पातळीपर्यंत पोहोचणे. खालीलपैकी कोणतं उदाहरण हे आपल्याला मास्टरी गोल, महारत लक्ष्य अभिविन्यास दर्शवतं? फोकस ऑन अचिव्हिंग सर्टन लेवल ऑफ परफॉर्मन्स फॉर कॉम्पिटिंग विथ अदर्स. इथे सर्टन लेवल ऑफ परफॉर्मन्स जरी असलं तरी मास्टरी लेवलमध्ये इतरांबरोबरची कॉम्पिटिशन येत नाही, सो दिस इज नॉट करेक्ट ऑप्शन. फोकस ऑन इम्प्रूव्हिंग वन स्किल अँड अंडरस्टँडिंग ऑफ टास्क, आपल्या स्वतःच्या स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि आपलं काम समजून घेण्यावर फोकस करणं, हे मास्टरी लर्निंगचं गोल आहे. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following best describes the role of teacher in progressive education? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे प्रगतिशील शिक्षणामध्ये शिक्षकाचा रोल काय असावा, हे खालीलपैकी कोणतं विधान स्पष्ट करतं? टीचर इज प्रायमरी सोर्स ऑफ नॉलेज अँड अथॉरिटी इन द क्लासरूम. टीचर हा प्राथमिक ज्ञान मिळवण्यासाठीचा प्राथमिक स्रोत आणि एक अथॉरिटी आहे. दिस इज नॉट करेक्ट. Teacher provides diverse material for children to experiment and providing scaffolding. टीचर हा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी डायव्हर्स मटेरियल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सामग्री प्रदान करतो आणि विद्यार्थ्यांना आवश्यक तेथे स्कॅफोल्डिंग म्हणजे मदत करतो. सो दिस इज द करेक्ट रोल ऑफ द टीचर. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Asking critical questions such as how much and in what way are various gender represented in textbook and media would encourage. हा जो क्रिटिकल क्वेश्चन आहे की टेक्स्टबुक आणि मीडियामध्ये
जेंडर कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारे इंट्रोड्यूस केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे, हा एक क्रिटिकल क्वेश्चन आहे. तर मग हा कोणत्या प्रकारचा आहे, त्याने काय साध्य होतं? क्वेश्चनिंग जेंडर स्टेरिओटाइप्स, अशा प्रकारचा प्रश्न जर आपण विचारला की कशा पद्धतीने आणि कोणत्या प्रकारे जेंडर टेक्स्टबुक मध्ये आणि मीडियामध्ये रिप्रेझेंट केलं जातं, म्हणजे आपण काय करतो या ठिकाणी स्टेरिओटाइप जे आहे त्याला क्वेश्चनिंग करतो. जेंडरच्या ज्या रूढी आहेत त्या विरुद्ध आवाज उठवतो. सो फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. According to Jean Piaget's, the ability to use symbol for symbols, such as letting letter X stand for and unknown numeral develops during dash dash and enables the children to learn. म्हणजे जीन पियाजे यांच्या थेरीनुसार कोणत्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एखादा सिम्बॉल एखाद्या लेटरच्या ठिकाणी वापरण्याचं स्किल जे आहे ते डेव्हलप होतं आणि त्यामुळे विद्यार्थी काय शिकतात. जीन पियाजे के अनुसार चिन्हों के लिए चिन्हों का प्रयोग करने की क्षमता कौन से स्टेज में आती है, कौन से स्टेज में डेवलप होती है और विद्यार्थियों में क्या सीखने की क्षमता बनती है. पहिला आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज मध्ये विद्यार्थी लेटरच्या ठिकाणी सिम्बॉल वापरण्याची पद्धत शिकत नाहीत, त्यामुळे पहिले दोन ऑप्शन्स नाहीच आहेत. दुसरे दोन काय आहे, फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, अल्जेब्रा अँड कॅल्क्युलस. सो दिस थर्ड वन इज द करेक्ट ऑप्शन. कारण कोणत्याही लेटरच्या ठिकाणी सिम्बॉल वापरण्याची जी काही क्षमता आहे ती विद्यार्थ्यांमध्ये फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये डेव्हलप होते आणि लेटरच्या ठिकाणी सिम्बॉल वापरण्यासाठी वापरण्याची जी काही कृती करावी लागते ती अल्जेब्रा आणि कॅल्क्युलसमध्ये करावी लागते. त्यामुळे विद्यार्थी फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये लेटरच्या ठिकाणी सिम्बॉल वापरायला शिकतात, न्यूमरिकल्सच्या ठिकाणी सिम्बॉल वापरायला शिकतात आणि त्यातून अल्जेब्रा आणि कॅल्क्युलस शिकतात. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. अलोक शोज द फॉलोइंग बिहेवियर. अलोक खालील प्रकारचं बिहेवियर दर्शवतो. होल्ड्स हेड इन ऑकवर्ड कंडिशन, म्हणजे तो हेड असं ऑकवर्ड कंडिशन मध्ये पकडतो. व्हेन रीडिंग. स्क्विझिंग अँड रबिंग आय फ्रिक्वेंटली, त्याची डोळे सारखी चोळतो. रेडनेस अँड स्वेलिंग ऑफ आईज, त्याचे डोळे लाल होतात, सुजतात. कन्फ्युजिंग लेटर्स, वाचताना कन्फ्यूज होतो. दिस कॅन बी सिम्पटम्स ऑफ पोटेन्शियल, हे कशाची लक्षणं आहेत, म्हणजे अलोक वाचताना ऑकवर्ड कंडिशन मध्ये आपलं डोकं अशा प्रकारे पकडतो, त्यानंतर तो डोळे चोळतो, त्याचे डोळे सुजतात, लाल होतात, लेटर वाचताना तो कन्फ्यूज होतो. तर ही सगळी जी लक्षणं आहेत ते व्हिज्युअल प्रॉब्लेम्स आहेत, दृष्टी संबंधी समस्या आहे. सो फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. असर्शन ए, कथन ए. इन अन इन्क्लुझिव्ह क्लासरूम, सर्वसमावेशी शिक्षा वर्गामध्ये अडॅप्शन शुड बी मेड इन लर्निंग गोल्स, पॅडॉलॉजिकल स्ट्रॅटेजीज अँड असेसमेंट. म्हणजे सर्वसमावेशी वर्गामध्ये अडॅप्शन्स कुठे पाहिजेत, लर्निंग गोल्स, पॅडॉलॉजिकल स्ट्रॅटेजीज म्हणजे अध्यापन शास्त्रीय स्ट्रॅटेजीज जे आपण वापरतो, आणि असेसमेंट ह्याच्यामध्ये अडॅप्टेशन्स म्हणजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार बदल करायला हवा. म्हणजे असर्शन ए इज करेक्ट. आर, philosophy of inclusion advocates elimination of all individual differences through pedagogical approaches and assessment. रिझन आर काय सांगतं की पेडागॉजिकल अप्रोचेस अँड असेसमेंटचा वापर करून आपण सगळे जे काही व्यक्तिगत भिन्नता आहेत त्या दूर करू शकतो. सो आर इज फॉल्स अँड ए इज करेक्ट. कारण आपण किती पेडागॉजिकल अप्रोचेस आणि असेसमेंटचा वापर केला तरी सुद्धा व्यक्तिगत भिन्नता आपण पूर्णपणे इलिमिनेट करू शकत नाही, त्या काढून टाकू शकत नाही. सो ए इज ट्रू, आर इज फॉल्स. थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. According to Vygotsky,
Lev Vygotsky, children benefit from the experience of interacting with dash dash while working with dash dash their zone of proximal development. वायगॉट्स्की यांच्या थेरीनुसार विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिंग विथ डॅश डॅश कुणाबरोबर इंटरॅक्ट केलं तर त्यांना अधिक बेनिफिट मिळतो आणि हा जो झोन आहे त्याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात. हे लेव वायगॉट्स्कीच्या थेरीमध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हा अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. लेव वायगॉट्स्की यांनी सामाजिक सांस्कृतिक जो सिद्धांत मांडलेला आहे त्याविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर माझी टीईटीची जी व्हिडिओ सिरीज आहे त्यामधला भाग 8 जर आपण अभ्यासला तर तुम्हाला झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट विषयी अधिक माहिती मिळेल. अकॉर्डिंग टू लेव वायगॉट्स्की, चिल्ड्रन बेनिफिट फ्रॉम एक्सपिरियन्स ऑफ इंटरॅक्टिंग विथ मोर नॉलेजेबल अदर्स. मीन्स दिस फर्स्ट वन, मोर नॉलेजेबल अदर्स म्हणजे अशी व्यक्ती की जिला विद्यार्थ्यांपेक्षा अधिक ज्ञान आहे. while working within their zone of proximal development. म्हणजे फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे असा झोन की ज्या झोनमध्ये विद्यार्थी स्वतः किती शिकतात आणि इतरांच्या मदतीने किती शिकतात ह्याच्या मधला जो झोन आहे त्याला झेडपीडी किंवा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात. वायगॉट्स्की यांच्या थेरीमध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, त्यानंतर मोर नॉलेजेबल अदर्स आणि स्कॅफोल्डिंग हे अत्यंत महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत की ज्यावर प्रश्न विचारला जातो. A teacher notices that one of her student is highly distractible. शिक्षकाच्या असं लक्षात येतं की त्यांचा एक विद्यार्थी जो आहे तो खूप डिस्ट्रॅक्ट होतो, म्हणजे त्याचं लक्ष विचलित होतं. अँड हॅज ट्रबल पेईंग अटेन्शन ड्युरिंग द क्लास, आणि लक्ष विचलित झाल्यामुळे त्याला वर्गात लक्ष देणं अवघड जातं. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॅटेजीज वुड is an effective strategy in helping the student stay focused. त्यामुळे अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी? पहिलं, गिव्हिंग स्टुडंट, फर्स्ट ऑप्शन, गिव्हिंग स्टुडंट रिपीटेड टास्क टू डू ड्युरिंग द क्लास. विद्यार्थ्याला तेच काम परत करायला सांगणं, ह्याने फोकस होणार नाही. स्ट्रिक्टली टेलिंग द स्टुडंट टू इन्क्रीज देअर अटेन्शन स्पॅन, विद्यार्थ्याला सक्तीने स्वतःकडे लक्ष द्यायला सांगणं, ह्याने सुद्धा त्याचं लक्ष लागणार नाही. गिव्हिंग अ टायमर टू स्टुडंट फॉर सेल्फ रेग्युलेशन अँड टाइम मॅनेजमेंट, विद्यार्थ्याला टाइम देणं की इतक्या वेळात तू स्वतःला कंट्रोल करायचं आहे आणि अध्यापनाकडे लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी जर वापरली तर ज्या विद्यार्थ्याला डिस्ट्रॅक्शनचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. Assertion A, कथन A, students are more likely to do well and stay in school if they have emotional attachment to their school and believe that they matter. म्हणजे विद्यार्थ्याला जर शाळा आवडत असेल, शाळेत राहायला आवडत असेल, त्याची शाळेबरोबर इमोशनल अटॅचमेंट असेल, त्याच्यावर त्याचा विश्वास असेल तर ते शाळेमध्ये चांगलं काम करतात, त्यांची प्रगती होते. सो दिस इज द करेक्ट आन्सर. रिझन काय आहे? इमोशन्स प्ले सिग्निफिकंट रोल इन लर्निंग. इमोशन्स प्ले सिग्निफिकंट रोल इन लर्निंग म्हणजे भावना ह्या लर्निंग मध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात, हे देखील बरोबर आहे. पण एचं हे परफेक्ट कारण नाहीये. दिस इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. बोथ ए अँड आर आर करेक्ट, बट आर इज नॉट करेक्ट सोल्युशन ऑफ A. Which of the following is a core principle of constructivist learning theory? Constructivist learning theory म्हणजे काय? रचनावादी अध्यापन. आता खालीलपैकी कोणतं प्रिन्सिपल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग थेअरी म्हणजे रचनावादी अध्यापनाचं आहे? टीचर शुड प्रोव्हाइड डायरेक्ट इन्स्ट्रक्शन. रचनावादी पद्धतीमध्ये डायरेक्ट इन्स्ट्रक्शन नाहीये. सो फर्स्ट इज नॉट करेक्ट ऑप्शन. Learning occurs when student received correct answer and feedback from the teacher.
असं होत नाही की विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर दिला तर त्यातून शिकणं होत नाही. सो दिस इज नॉट करेक्ट आन्सर. स्टुडंट कन्स्ट्रक्ट देअर ओन नॉलेज थ्रू ऍक्टिव्ह एंगेजमेंट विथ देअर एन्व्हायरमेंट. विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची स्वतः रचना करतात. कशा पद्धतीने? ते एन्व्हायरमेंट बरोबर ऍक्टिव्ह राहतात, आपलं ज्ञान स्वतः मिळवतात, स्वतःच्या ज्ञानाची रचना करतात. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. Assertion A, Kathan A. The less able a child is to do the task, the more directions the teacher should give. म्हणजे विद्यार्थी जर एखादं काम करण्यासाठी कमी एबल असेल तर शिक्षकाला अधिक डायरेक्शन देण्याची किंवा अधिक मार्गदर्शन करण्याची गरज असते. And as the child can do more and more, the teacher should help less and less. आणि विद्यार्थी अधिक अधिक करत असेल तर शिक्षकाला कमी मदत कर शिक्षकाच्या मदतीची गरज कमी असते. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन, करेक्ट assertion. Reason, intelligence cannot be accurately measured by calculating IQ. म्हणजे बुद्धिमत्ता ही IQ कॅल्क्युलेट केल्यामुळे पूर्णपणे मोजता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. Which of the following characteristic the process of socialization? सोशलायझेशन यानी सामाजिकरण. खालीलपैकी सोशलायझेशनचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक आहे? विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइज प्रोसेस ऑफ सोशलायझेशन? इट इज अ लिनियर प्रोसेस, ही नाहीये. इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, हे बरोबर आहे. सोशलायझेशन इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. इट इज मल्टी डायमेन्शनल प्रोसेस, हे देखील बरोबर आहे. सोशलायझेशनला अनेक डायमेन्शन्स आहेत. इट टेक प्लेस युनिकली इन डिफरंट कल्चर्स, हे देखील बरोबर आहे. सो B, C, D, third is the correct option. Assertion A, there is no objectively definable moment when a child enters middle childhood or adolescence. म्हणजे अशी काही डेफिनेशन करण्यासारखी किंवा आपल्याला सांगण्यासारखं असा निश्चित क्षण नाही की ज्या वेळेला मूल मिडल चाइल्डहुड मध्ये म्हणजे बाल्यावस्थेमध्ये किंवा किशोरावस्थेमध्ये प्रवेश करतं, उत्तर बाल्यावस्थेत किंवा किशोरावस्थेमध्ये प्रवेश करतं, असा निश्चित क्षण नसतो, हे बरोबर आहे. रिझन आर, डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस इन नेचर. डेव्हलपमेंट कंटिन्युअस इन नेचर, हे देखील बरोबर आहे, पण आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. An elementary school teacher can strongly influence students' development of academic self-concept by. Elementary school teacher can strongly influence students' development of academic self-concept. टीचरला काय करायचं आहे? विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट डेव्हलप करायचं आहे. मग अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट डेव्हलप करण्यासाठी काय करता येईल? कीपिंग व्हेरी लो एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांकडून खूप कमी अपेक्षा ठेवायच्या, कारण आपल्याला त्यांना अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचं आहे. तर कमी अपेक्षा ठेवून तर होणार नाही. सो दिस इज नॉट करेक्ट. पनिशिंग ऑटोनॉमी अँड इनिशिएटिव्ह इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना स्वायत्तता देणं किंवा त्यांना शिक्षा करणं, ह्याने सुद्धा सेल्फ कॉन्सेप्ट डेव्हलप होणार नाही. रिवॉर्डिंग ऑटोनॉमी अँड इनिशिएटिव्ह इन स्टुडंट्स, दिस इज द पॉसिबल. रिवॉर्डिंग म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तनासाठी त्यांना बक्षीस देणं आणि त्यांना स्वतःला कोणतंही काम करण्यासाठी पुढाकार घ्यायला शिकवणं. ह्यामुळे काय होईल? त्यांच्यामध्ये अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट डेव्हलप होतील. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे आपण जानेवारी 2024 पेपर सेकंडचे जे काही CDPचे 30 PYQs आहे ते सोडवले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
पुन्हा नवीन क्वेश्चन पेपर किंवा एखाद्या नवीन कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत आजचे हे जे काही 30 PYQs आहेत ते अभ्यासा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू.